ऐसी जाना नहीं मुझे छोड़ के शांता हा शांता आओ बस इड बस. मला असं काय करू राहिले अगं बस इड ते दे फेकून. आओ इथं इथं कशी बसू मी तुमचा बेड आहे हा मला कशी काय करू राहिले तुम्ही इथं बसते ना मी नाही वर बस. मालकच इड बसले वर, तू इड बस. आओ मालक तुम्ही बसले पण तुम्ही मालक आहे ना आणि मी नोकरानी ना अशी वरती मालकाच्या बेडवर कसं बसणार हो अगं शांता मी आहे ना, तू बस ना. आव नका ना मालक उठ उठ अरे बापरे बस. काय बरं किती भारी वाटलं. हं? बसायचं नुसतं काम कर. अगं शांता असं नको बसू, मग असे पाय पसरून बस. पाय पसरून हा बस अशी. नाही नाही मालक अहो मी नोकरीने ना नोकरानी तर असंच बसणार ना तुमच्याकडे कामाला आहे ना मी कामवाली अगं मी सांगतोय ना तुला शांता बस ना तू. अहो नका नका मालक नोकरानी नोकराच्याच पायरीने राहिलं पाहिजे आणि मालकानी मालकाच्याच पायरीने राहिलं पाहिजे. अगं पण मी सांगतोय ना तुला. घे वर घे घे पायवर तुझे. बापरे हा गॅस बसली का आणि काय लाजायचं शांता. हा अगं किती तुझे मऊ मऊ हाते. हं? हो ना मालक आणि काम करू करू तुझे हात किती असे राठ झाले. मग आता काय करायचं पोटा पाण्यासाठी काम करावं लागतं ना मालक ते काम करून करून असे घट्टे पडले ना हातांना. अहो, काय गट्टी पाच पडली. घरचं करते ना मी झाडू पोचा धुणं भांडे. हा पण मग या हं? हा ते मला का असं मी इथं बसले मालकीन बिलकीन आली तर भीती वाटते ना मला. इड मालक बसले ना, मालकीन नाही येत आज. शांता हा ऐक, हं? तुला काहीच काम करायची गरज नाही. का बरं मालक तो सोबत आहे ना. हा आहे ना मालक पण काम केल्याशिवाय आता पोट कसं भरणार हो आमचं गरीबाचं. शांता हा आज तू ये ना हा मला खुश कर. खुश आता खुश करायचं काय एवढं अवघड आहे. या असं गुदगुले केलं का झाले तुम्ही खुश. अगं ते नाही हा ते नाही ग. मग ते नाही म्हणत, असं नाही खुश करायचं. मग खुश काय म्हणते, खुश काय हा ये घे. बापरे एवढे पैसे 1,00,000. 1,00,000 मग पण हे एवढं माझं पगार नाही ना मला एवढं मला तर काय खाली 10,000 रुपये पगार आहे. पगाराचं दे सोडून. हा ये बाय अजून 1,00,000 घे. बापरे मालक एवढे पैसे. हा. अहो, मालक एवढे पैसे. हा बापरे येत मी पूर्ण जिंदगीत एवढे पैसे कधी पाहिले नाही मी. 2,00,000. हा बापरे पण हे कशाबद्दल देऊ राहिले मालक तुम्ही. हे माझ्या पै झोपायचे देऊ राहिलोय. 2,00,000. झोपायचे. हा बापरे तुम्हाला सांगू का मालक भांडे घासायचे धुणं धुवायचं फरच्या पुसायच्या तिकडे 4 घरचं काम करायचं तुमचं काम करायचं एवढं सगळं काम करून करून मला तर इतकी झोप येते ना इतका थकवा येतो ना. तुम्ही आत्ता म्हणले ना शांता इकडं झोप तरी मी लगेच झोपून गेली. अगं झोपायचं म्हणजे नुसतं काही झोपायचं नाही. हा मग तुला इंजेक्शन देणार आहे. इंजेक्शन. हो मला तर काहीच झालं नाही मी एकदम ठणठणीत आहे मग मला इंजेक्शन का देऊ राहिले तुम्ही. अगं हे नाही देणार. मग तुझा नवरा तुला रातचं इंजेक्शन देतो का. माझा नवरा तुला रातचं हे इंजेक्शन. बघा मालक माझा नवरा काय मला इंजेक्शन वगैरे देत नाही. जर मी आजारी झाले काम करून करून जर मी थकले तर मी सरळ काय करते डॉक्टरकडे जाते. डॉक्टर मला चेक करतो आणि इंजेक्शन देतो. माझा नवरा नाही मला इंजेक्शन देत. अगं किती बावळट आहे तू, किती येडी आहे तू. डोक्यात नाही का काय तुला इंजेक्शन कळत का.
जेव्हा तू नवऱ्या पै झोपाय जाती हा नवरा तुला इंजेक्शन देत नाही का? हं? तसं मी इंजेक्शन देणारी. अहो मला तुम्ही काय डोक्यावर पडले का? हं? माझा नवरा नाही देत मला इंजेक्शन. मी डॉक्टर कडे जाते इंजेक्शन मारायला. शांता, हा ते इंजेक्शन नाही, मग माझं हे इंजेक्शन. हे आणि मग म्हणजे तू 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 तो नवऱ्या पै झोपल्यावर तुम्ही रातचं काय करत्या? कोणचं इंजेक्शन घेत्या? म्हणजे तुम्ही ते इंजेक्शन म्हणून राहिले का? ते अहो मालक मग असं काय कोड्यात बोलू राहिले? मला काही कळणार ना. मी म्हणलं इंजेक्शन म्हणजे काय आजारी झाल्यावर इंजेक्शन मारतात ते का काय? नाही हे इंजेक्शन. हा ते इंजेक्शन तर देतो ना माझा नवरा. देतो ना? रोज देतो का? आता तुम्ही काही पण नका विचारू मालक. रोज नाही देत. देतो ना. देतो ना. आणि मग ऐक ना शांता, हा मग एकदा माझं इंजेक्शन घेऊन पाय ना. अहो मालकीन काय बोलू राहिले मालक तुम्ही? ती मालकीन आज येतच नाही. मालकिनीचा देवीचे सोडून बर का, हा त्याचेच पैसे दिले इंजेक्शनाचे 2 लाख. आणि नसल तुला इंजेक्शन घ्यायचं, हा माझे 2 लाख रुपये देऊन टाक. अहो राहू दे ना. मला परपंचाला काम येतील ना. मग इंजेक्शन घेणार? हं? घेईल ना. हे बाय, असं लांब सटक इंजेक्शन. हा का? हा सटक्यान बसत जाऊ बापरे. इंजेक्शन. शांता, माझं इंजेक्शनचा पॉवर असा आहे, माझं इंजेक्शन असं आहे, हा असं लांबाटी. हा का? हो सरळ आहे. हा आणि एकदा ते टेकल्या घुसलं हा का औषध फेकून इंजेक्शन बाहेर. तू पुन्हा म्हणशील काय मालकाचं इंजेक्शन होतं बा. हा का? बापरे. तू घेऊन तर पाय. हा? मालक तुझ्या नवऱ्याचं कसं इंजेक्शन? जाऊ दे ना. मला नका ना विचारू मालक काही पण. त्याची सुई वाकेल नाही ना, इंजेक्शनाची सुई. बर मी काय म्हणते, हे 2 लाख रुपये. देईल 2 लाखच नको म्हणू, अजून द्या ना. हा का? तुला 10,000 रुपये पगार आहे ना शांता, हा. तुला 20,000 करतो. काय सांगते मला? हो 20 अजून 10 वाढवशाल? वाढले आज पाहून. मग माझं इंजेक्शन तू जर घेतलं हा तरच बर का, तरच 20,000 होईल. हा का? हो पण एक आहे शांता, हा माझं जे तो जर इंजेक्शन घेतलं हा आणि तुला कुठलाही आजार नाही, कधी थंडी नाही, तापही नाही, हा का? तर लई झालं इंजेक्शन. हा पण मालक ते मालकिनीला कळालं तर मला कामावरून काढून टाकील ना. मालकिनीला आपण कळूनच द्यायचं नाही. आणि मग कामावरून काढलं तर मग मी दुसरं काम कुठं शोधू? एक तर तुमच्याकडे मला पगार चांगला आहे ना, 10,000 रुपये. बाकीच्या ठिकाणी मला 5-5 हजार आहे ना. या बाय, त्या मालकीन बाईला कस काय माहित होईल? तुला माहिती आहे, मलाच माहिती, आपल्या दोघांनाच माहिती. ऐक, हा तू एक काम करायचं, मी जेव्हा तुला इंजेक्शन मला मारायचंय हा तेव्हा तुला मी बरोबर या माणसा डोळ्याचा इशारा करी, हा का? इकडे ये. कसा? इकडे ये. बर बर मग आपण बरोबर इंजेक्शन मारून मोकळं होत जाऊ. मालकीनला कळूनच द्यायचं नाही. बर बर. बरं शांता, माझं लय मोठं आहे बघा काय? इंजेक्शन. हा हा तू घाबरली का काय म्हण? नाही म्हणजे तसं मला तुमची भीती वाटते, कारण तुम्ही मालक आहे ना आणि मी एक कामवाली. असं करायला मला योग्य नाही वाटू राहिलं. पण आता तुम्ही जर पुढची जबाबदारी घेत असतील. अगं तुझ्या पै मालक आहे शांता,
सगळी जबाबदारी तू घेतली का ग शांता? हा. तुला पोरं सोर किती? आहे ना, 8 आहे ना. 8? बाबू बाबू लय हो. हा का ग? हा 8 पोरं आहे. हा. तो नवरा का तुला सारखा इंजेक्शन देत होता काय? ते काय झालं, मी नवऱ्याला म्हणत होते, 1 झालं बंद करा, 2 झालं बंद करा, पण तो थांबतच नव्हता ना. असं करता करता 8 पोरं झाले आणि मग बंदच होऊन गेले. नाही मग त्याच्या इंजेक्शनात आहे ना हा. औषध भरपूर. मग आता नाही, आता बंद करून टाकले. आता बंद केले. हा तुला 8 पोर आहे ना, हा असं समज शांता हा का ना, तुझे म्हणजे ते माझेच पोर आहे. हा. हो. आता हे 2 लाख रुपये घे, हा. त्यांना चांगले चांगले कपडे घे, वया पुस्तक लागले तर घे, खायला प्यायला नाही त्यांना, पॅन्डी वगैरे काय घ्यायचं ते घे. शाळेत आहे ग? ते आहे ना, मराठी शाळेत आहे ना मालक. मराठी? मग एक काम कर शांता, हा मी ना तुझ्या पोरांना खूप जीव लावतो, त्यांना इंग्लिश मीडियमला टाकेल. हा का? हो मी टाकेल, लागू दे किती पैसे. नाही हो मालक, आता एवढं 8 पोरांचं शिक्षण म्हणलं म्हणजे ते खूप पैसे लागतील ना. मालक आहे ना? हो हो. तुझ्या पोरांक, तुझे पोरं माझे पोरं एकच झाले. बर बर मी करतो ना, सांगितलं ना तुला. बर बर, चालेल चालेल. सांगितलं म्हणजे करणार. हं? मग घेते काय इंजेक्शन? आता हा तू म्हणशील मालकामध्ये पावर असेल का? हा. अगं मात एवढा पावर आहे ना, एका दमात तुला खुश. हा का? माझा नवरा बी मला खुश करतो ना. अगं पण तुझ्या नवऱ्याचं दे गोष्ट सोडून, हा. या मालकाकडून एकदाच पाय प्रयत्न करून. हं? बर बर. अगं तुला मी असा खुश ठेवी, खुश. तू म्हणणार आहे, तू उलटी म्हणशील माझ्या गळ्यात पडशी. शांता हा. काय आहे तुझे पाय, नाजूक पाय. हं? अहो, मला काय करू राहिले. किती नाजूक आहे पाय बर. हो ना. अगं काला एवढी जीव काढी ती. अगं ये नाजूक पाय पाण्यात जात्या. किती नाजूक पाय, किती चोपडे चणचणीत. काला धुणे भांडे करती. अहो, मला अहो, एवढं वरती कशाला करू राहिले. थांब 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 थांब. हा काला धुणे भांडे करती अहो, शांता. मी काय म्हणते, अहो थोडं धीराने घ्या ना. अगं काय धीरानं घ्या, दमच निघून नाही राहिला. हं? अहो, मला ते चांगलंच वाटू नाही राहिलं हो मालक. शांता तुला काय सांगायचं, तुला जिंदगी भर असं काम करायला लागणार नाही. हा का? हो. हा. तू आईतं बसून खाणार. हा का? हो. तुला असं मस्त ही गाशी बसायला तुला गादी. हा का? हो. अहो तुला मालक, मस्त खुश ठेवणार. मालक म्हणजे तुम्ही काय माझी लग्न करू आले काय? नाही 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 शांता, लग्न बिग्न नाही, हा. मालकीन आहे ना मला. अहो मग हे एवढं सगळं कशासाठी करताय? खुश ठेवणार, गादी घेऊन देणार, उषा घेऊन देणार, म्हणजे हे अगं ये खुश असं ठेवणार, जेव्हा मला आठवण येईल हा हा. तेव्हा मी तू अक ये ना. तू फक्त मला काही नको तो अकून, तुझा अख्खा खर्च मी देणार काय ना शांता. हा. मला फक्त कार्यक्रम करून द्यायचा. ऐक शांता, हा ऐक मी काय म्हणतो. हा तू माझ्या का आल्यावर काहीच करू नको हा. बर का? हं. काहीच करायचं नाही. बर. फक्त तू माझं एकच इंजेक्शन टोचून घ्यायचं. हा का? हो. त्या मालकिनीचं काहीच टेन्शन नको घेऊ. बर बर, चालेल. मालकिनीचं माई मी मिटी. मग तुला मी 2-2, 3-3 लाख रुपये देत जाईल. हं? बर बर, चालेल. नाही का? मालकीन ठेशील ना तुम्हाला धरून? मालकीन नाही नाही, ती बराबर मी तिकडून तिकडच मिटील तिचं. बर, ते तुमचे तुम्ही पाबर हा का? ते मी पाहतो ना. मग आता जाऊ का मी? मालक, उशीर खूप झालाय ना. का ग शांता, हा तू म्हणते मी जाऊ का? हा. मला तू खुश नाही केलं.
हा बापरे, खुश करायचं राहिलंच ना. हे पैसे तुम्ही दिले ना मला, त्याच्यामुळं मालक असं केलं तर नाही चालणार का? काय उद्या उद्या नको. उद्या खुश केलं तर नाही चालणार का? नाही ना, आज मोडे. हा का? ते पोर वाट पाहते ना घरी, सारखे मम्मी 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 करीत राहते ना. मग त्यांना आहे ना जेवायला न्यावं लागतं ना. 8 पोर आहे ना. हा ते काय करता, आले का असे गोळा होऊन येते सगळे, आणि ते एक म्हणतं मम्मी मला जेवायला दे, एक म्हणतं पाणी दे, एक म्हणतं दूध दे. मग ते चालूच राहतं ना सारखं. मग आज खुश नाही करी. करते ना मग उद्यापासून. अगं आजचा खरा मोसम. हा का? ऐक ना शांता, हा जाऊ दे, आज मालकीन नाही घरी. हा मला नाही काय तर पप्पी जर आज दिली ना, बाकीचं मग उद्या करू. हा का? बर बर, घ्या ना मग. हात काढ ना, किती गोड दिसती. आग पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला, या प्रेम येड्याला, या प्रेम वेड्याला. भैया मालक, तुम्हाला तर लई छान गाणं येतं. दे दे पप्पी तर दे, आता देते पप्पी. घ्या ना. हा मालक. अगं घेऊ दे. घेतली ना. नाही घेतली ग, लांबूनच घेतली. हा का? थोडी दे. घेतली का? काय पप्पीवच बुक बागावली तो. आता घेतलीच नाही अजून चांगली. हा का? मग घेऊन टाका ना मालक लवकर, मला उशीर होतोय ना. हा घेतली ना. नाही ब, तू लगेच माग वळून घेते तो. एक काम कर आता, ही जाऊ दे. आता यांची दे मला. हा का? या गालाची. बर बर. आव मालक, मी काय म्हणते, उद्या करू ना आपण. काय करायचं बरं मालक, जाऊ का? पोरं घरी वाट पाहते ना. अरे काढलेच काढला तो येऊ दे. हा मग ते नवरा नवरा थांबतच नव्हता ना. काय त्याचे इंजेक्शनचे पावर. हा ना, त्याच्यामुळं मग जाऊ द्या. झाले आता, एक एवढं एक एवढं एक एवढं एक एवढं असं झाले मोठे आता. कोण पहिलीला, कोण दुसरीला, कोण चौथीला, कोण 5वीला, असं आहे एका खाली एक. हा एका खाली एकच राहू दे. जाऊ का? जाय जाय जाय. बरोबर. येते मग. हा ये ये ये. आता आहे ना, ही शांता 2 लाख रुपये घेऊन गेली. आता उद्या येणार आहे. उद्या ती आली का असं इलाय ना, रापकाने इंजेक्शन मारून देतो का जाग्यावर शांतच झाले पाहिजे. शांता म्हणती मानावऱ्या पून मला 8 पोर झाले. अरे हा, मला काही कमी नाही. हा तो कामच करतो, तू ये उद्या. आधी घे पडून आता.